नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पुन्हा जे पोलीस भरतीचे PYQ आहे किंवा पोलीस भरतीसाठी संभाव्य प्रश्न जे काही येणार आहेत, येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. असं नाही की ते पोलीस भरतीचे स्पेशल प्रश्न असल्यामुळे ते बाकी कुठल्याही एक्झाम कुठल्याही सरळ सेवेमध्ये येणार नाही. ते सगळ्यात सरळ सेवेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला विदाउट स्किप करता तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ बघत राहा. म्हणजे तुमचे जे काही कॉन्सेप्ट असेल किंवा लॅग झालेले कॉन्सेप्ट आहेत मॅथबद्दल किंवा रिझनिंगबद्दल ते या व्हिडिओ थ्रू काय होणार आहे, म्हणजे रिवाईज होणार आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही काय करा, याला जो आपला मॅथ PYQ सिरीजचा जो व्हिडिओ आहे याला कंटिन्युअस बघत राहा. ठीक आहे, हे सगळ्याच एक्झामसाठी DMER, धर्मदाय आयुक्त आहे किंवा इतर काही सरळ सेवा असेल त्यांच्यासाठी काय आहे, उपयुक्त हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आणि आत्ता पण सांगत आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या PYQ प्रश्नांना. बघा, हा प्रश्न जो आहे हा सरासरी काढा असं विचारलं आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे आपला, सरासरी काढा. आता सरासरी काढताना काय करायचं आहे रे आपल्याला, सरासरी बरोबर सर्व संख्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे आणि जेवढ्या नंबर दिलेला आहे त्या नंबरनी काय करायचं आहे, बेरीजला भागायचं आहे. ठीक आहे, तर करा यांची बेरीज करा. 25 अधिक 32 अधिक 48 अधिक 75 त्याच्यानंतर काय अधिक 68 आणि शेवटचं दिलेलं आहे 28. आता किती आहे एकूण संख्या, 1 2 3 4 5 6, भागा याला 6. ठीक आहे, ही झाली सरासरीची व्याख्या. ठीक आहे, बघा किती होतं, तर याचं सगळं टोटल होतं 276. किती होतं, 276 भागेला 6. तर किती येते बघा, 6 चौक 24, राहिले किती 3, 6 6 36, किती येतं 46. हे आपलं उत्तर येतं, म्हणजे पर्याय क्रमांक D हे आपलं उत्तर आहे. हे बघा, हे PYQ प्रश्न आहे म्हणून मी इथे डायरेक्ट स्लाइड लावलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ह्या प्रश्नांना काय करायचं आहे, इम्पॉर्टन्स द्यायचं आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये हे प्रश्न IMP म्हणून तुम्ही काय करा, याला मार्क करून ठेवा. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न क्रमांक 2 काय, 400 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या आहे आणि त्या गोण्या 25,000 रुपये किमतीला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती. आपल्याला नफा किंवा तोटा हा विचारला आहे. यामध्ये आपण हा टॉपिक वाईज सिरीजमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. कोणी जर माझी टॉपिक वाईज सिरीज बघितली नसेल तर त्यांनी आधी बघून घ्या, रिवाईज होणार कॉन्सेप्ट. ठीक आहे, बघा काय, 400 रुपये किमतीच्या 50 गुण्या म्हणजे 400 गुणेला किती होणार 50, किती होणार आहे 4 पंचे 20 आणि हे 3 शून्य. तर हे झाली काय, खरेदी किंमत. काय होणार, खरेदी किंमत, रुपये खरेदी किंमत. आता मी डायरेक्ट लिहित जातो कारण तुम्हाला आता प्रॅक्टिस झालेली असेल की मी काय, आता हे शब्द पूर्ण लिहिणं बंद करणार आहे, तुम्हाला डायरेक्ट मी सांगणार आहे आता. ठीक आहे, तिथे आपणला एक तर टाइम वाचणार आणि तुम्हाला शॉर्टकट आता समजून येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 25,000 ही काय आहे रे, विकली म्हणजे काय, विक्री किंमत आहे. म्हणजे इथं 25,000 जी आहे ते रुपये काय, विक्री किंमत आहे. काय, विक्री किंमत. आता बघा, जेव्हा इथे 25,000 रुपये आणि 20,000 रुपये, नफा किंवा तोटा केव्हा होतो, नफा केव्हा होतो, जेव्हा खरेदी किंमत ही कमी असते आणि विक्री किंमत जास्त होते तेव्हा काय होतो, नफा होतो. म्हणजे नफा काय होतो, विक्री किंमत ही जास्त असेल खरेदी किमतीच्या तर नफा होतो. आता इथे बघा, इथे नफा झालेला आहे आपल्याला दिसून येत आहे, पण कितीचा नफा झालेला आहे, नफा झालेला आहे पण कितीचा, बघा नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. ठीक आहे, विक्री किंमत किती आहे 25,000 मायनस खरेदी किंमत 20,000, किती राहणार 5,000 राहणार. हा झाला आपला नफा. पण आपल्याला काय काढायचा आहे, नफा हा पर्सेंट मध्ये काढायचा आहे. बघा ऑप्शन मध्ये पर्सेंट मध्ये म्हणजे शेकडेवारी, म्हणजे इथे काय होणार, शेकडा नफा. ठीक आहे, तर काय होतो, कितीवर झालाय 5,000 रुपयावर झालाय, तर लिहा इथे 5,000. आता नफा कशावर काढतात, खरेदी किमतीवर. तर खरेदी किंमत किती आहे आपली 20,000 गुणेला शेकडा म्हणजे 100. नफा काढायचा आहे आणि शेकडा नफा काढायचा आहे म्हणून आपण 100 गुणाकार केला. तर किती होणार, हे 2 शून्य कटले. ठीक आहे, इथला 1 इथला 1 इथला 1 इथला 1 म्हणजे किती राहणार
हे किती होणार 25, म्हणजे 25% काय होणार नफा होणार. काय होणार नफा. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. अशा टाईपचे जर प्रश्न तुम्हाला सोडवायचे असेल तर माझ्या टॉपिक वाईज सिरीजमध्ये मी खूप सारे नफा तोटावरचे प्रश्न घेतलेले आहे, त्यांना तुम्ही एकदा गो थ्रू करा. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याला काय करा तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आता बघा, हा पण काळ, काम व वेग याच्यावर विचारलेला हा प्रश्न आहे. याला पण आपण टॉपिक वाईज सिरीजमध्ये काय केलेलं आहे डिस्कस केलेलं आहे. जर ज्यांना प्रॉब्लेम येत असेल त्यांनी टॉपिक वाईज सिरीज काय करा एकदा बघा. एक भिंती बांधण्यास 8 मजुरांना 15 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 5 मजुरांना किती दिवस लागले. 8 मजूर आहे, 15 दिवस लागतात, तर आपल्याला काय 5 मजुरांना किती दिवस लागेल. आता मी डायरेक्ट घेत आहो कारण तुम्हाला आता सगळं समजलं असेल. तर 5 मजुरांना किती दिवस लागेल, तर हे झालं दिवस. ठीक आहे. बघा मग याला कसं करतो. x बरोबर 8 गुणिला 15 भागेला 5, 5 तिरिक 15 आणि 8 गुणिला 3 म्हणजे किती येणार 24 दिवस लागतील. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. जर मी याला पुन्हा लेंदी घेऊन गेलो असतो तर काय इथं लिहित बसलो असतो. आर मध्ये तुम्हाला सांगून देतो कसं. तर बघा 8 मजुरांना 15 दिवस लागतात. ठीक आहे. तर 5 मजुरांना किती. ठीक आहे. तर काय केलं असतं मी येथे M1 D1 इज इक्वल टू M2 D2. ठीक आहे. M1 म्हणजे 8 गुणिला 15 आणि मग इथे काय मजूर दिलेले आहे, तर आपल्याला मजुराची संख्या 5 आणि इथे काय 15 काय करावं लागेल दिवस काढावं लागेल म्हणजे x, म्हणजे सारखंच झालं. x बरोबर 8 गुणिला 15 आणि इथे काय होणार 5, मग किती होणार 24. तर हे झालं काय लॉंग कट, म्हणजे तुम्हाला सांगता माझं काय होणार टाइम स्पेंड होणार. त्याच्यापेक्षा हे काय झाले शॉर्टकट ट्रिक झाली. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी आता सुरुवात करणार आहे, कारण तुम्हाला आता माझ्या लेक्चरची सवय झाली असेल तर मी तुम्हाला डायरेक्ट मी आता गंत सोडून देणार. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, एक गाडी भुसावळती जळगाव 24 किमी वेगाने धावते आणि 60 किमी वेगाने काय करत आहे परत येत आहे, तर सरासरी वेग काढा. अशा टाईपचे प्रश्न मी सरासरी या टॉपिक वाईज सिरीजमध्ये घेतलेले आहे. ठीक आहे. ती टॉपिक वाईज सिरीज तुम्ही एकदा प्रिपेअर करा, म्हणजे तुम्हाला टॉपिक वाईजचं पण काय होणार एक डिफिकल्टी येत असेल तर ते डिफिकल्टी रिमूव्ह होऊन जाणार, निघून जाणार तुमच्या याच्यातून. ठीक आहे. बघा मग सरासरी काढायचं आहे तर जाणे आणि परत येणे. बघा हे परत येत आहे आणि हे धावत आहे, म्हणजे अशासाठी सरासरी काढायचं राहिलं तर 2 इंटू ए इंटू बी ए प्लस बी असा हा फॉर्म्युला काय करायचा यूज करायचं. परत येणे आणि मागे जाणे. ठीक आहे. म्हणजे समोर जाणे आणि परत येणे याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. मग इथे ए काय ए आहे 40 किलोमीटर आणि बी आहे प्रति तास आहे. काय प्रति तास. आणि हा किती आहे 60 किमी प्रति तास. ठीक आहे. ठेवा इथे किमती. ए ची किंमत आहे 40, बी ची किंमत आहे 60 भागेला 40 अधिक 60 किती होतं रे बघा 2 गुणिला 40 गुणिला 60 भागेला 100. 1 0 कटला, इथला 1 0 कटला, म्हणजे 2 गुणिला 4 गुणिला 6 किती होतं 6 × 24, 24 दुने 48 किमी प्रति तास किंवा प्रति अवर लिहा. ठीक आहे. सारखंच होणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, हा जो माझा आहे हा टॉपिक वाईज सिरीज जे माझी सुरू आहे ती टॉपिक वाईज सिरीज तुम्ही एकदा जाऊन बघा. तिथे 7 ते 8 टॉपिक मी अशा प्रकारे डिस्कस केलेले आहे की त्याच्या बाहेरचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या कुठल्याच परीक्षेत दिसणार नाही. ठीक आहे. पुन्हा मला काही टॉपिक घ्यायचे जसं की नळ व टाकी, घातांक, त्यांचे नियम, भूमितीवरचे, त्याच्यानंतर बीजगणित, वैवारी, खूप सारे मला टॉपिक घ्यायचे आहे. पण डे बाय डे मी काय करत आहो ही PYQ सिरीज चालू आहे, कारण एक्झाम आहे मुलांच्या, म्हणून मी PYQ सिरीज सुरू ठेवलेली आहे. जसं एक्झाम खतम होतील तसं मी टॉपिक वाईजला काय करणार कंटिन्यू करणार. जर तुम्हाला टॉपिक वाईज पाहिजे असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये करा की आम्हाला काय एक हा टॉपिक पाहिजे, टॉपिकचं नाव लिहा मला आणि त्या कमेंट्समध्ये टॉपिकचं नाव लिहून मला सांगा, तो टॉपिक मी घेऊन घेणार. ठीक आहे. ही माझी PYQ सिरीज आहे की डेली बेसिसवर चालत असते. याच्यामधून खूप सारे प्रश्न मागील काही एक्झाममध्ये ॲज इट इज रिपीट झालेले दिसलेत आहे मुलांना, त्यांनी मला मेसेज पण केलेला आहे. म्हणून ह्या दोन्ही सिरीज कंटिन्यू बघत चला, तुम्हाला तुमच्या मॅथमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येणार. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा खूप सोपा प्रश्न आहे.
50 सेकंद आणि 5 मिनिट याचे गुणोत्तर किती? आता बघा 50 सेकंद तर तुम्हाला माहीतच आहे, ठीक आहे. तर 5 मिनिट म्हणजे काय रे, 5 गुणेला एका मिनिटात किती असतात, 60 सेकंद असतात. तर याला काय करा, सेकंदनी मल्टिप्लाय, हे झाले सेकंद, तर किती होणार, 300 सेकंद होणार, 5 छक्का 30. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, 50 सेकंद आणि 5 मिनिटाचा गुणोत्तर काढायचा आहे. तर 50 सेकंद आणि 5 मिनिट म्हणजे किती, 300 सेकंद. 0 0 कटला आणि इथे राहिला 5 30, म्हणजे 5 1 5, 5 छक्का 30, म्हणजे 1 ला 6, म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे, ए आपला उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा पण प्रश्न आपण काय केलेला आहे, आधी सोडवलेला आहे आणि आता पण याला डिस्कस करत आहोत. एक खुर्ची 805, बघा एक खुर्ची 805 रुपयांना विकल्यामुळे 15% नफा झाला, तर खुर्चीची खरेदी किंमत किती? समजा खुर्चीची खरेदी किंमत आपण खरेदी किंमत x मानली, तर आपल्याला काय करायचं आहे, 805 रुपये विकलं, पण तिथे किती, 15% नफा झाला. किती टक्के, 15%, म्हणजे नफा किती झालेला आहे, 15% नफा झालेला आहे. ठीक आहे. मग 15% म्हणजे काय होतं रे, तुम्हाला सांगितलंय 100वर किती, 15ची वाढ, म्हणजे 115 होणार. समजलं. आता तुम्हाला खुर्चीची खरेदी किंमत काढायची आहे, तर खरेदी किंमत आपण x मानली, नफा किती झाला, 115 भागेला 100, म्हणजे 15% नफा झाला ना. आणि याची किती रुपयाला विकलेलं आहे, 805 रुपयाला विकले आहे. समजलं. तर काय होणार बघा, तर x बरोबर 805. आता हे इथे भागाकारामध्ये आहे, इथे आल्यानंतर गुणाकारामध्ये 100, आणि हे काय होणार, जे 115 आहे ते भागाकारामध्ये चालले जाणार. समजलं, असं समजलं. आता बघा मी याला 5 ने काढतो, 5 दुने 10, इथे किती राहिले 1, 5 तेरी 15, आणि हे 20 5 100, म्हणजे बघा किती राहते, 805 गुणेला 20 भागेला 23. आता बघा 805 गुणेला 20 करा, तर काय करतो बघा, 5 दुने 10, हातचा आला 1, इथे भाग जात म्हणजे गुणाकार होत नाही, म्हणजे इथे एकच राहिला, आणि हे किती होणार, 8 दुने 16, किती होणार, 8 दुने 16, बरोबर आहे, म्हणजे 161, आणि हा एक शून्य जशाच्या तसा भागेला 23. आता बघा ज्या 161 ला आपण 23 न जर भागले तर किती वेळा भाग जाणार रे, बघा आता इथे 3 आहे, इथे 1 आहे, म्हणजे 3 गुणेला 7 करा, तर एकच स्थानी 1 येणार आला, म्हणजे काय होणार, 7 वेळा डायरेक्टली भाग जाणार, म्हणजे काय राहणार, 700 राहणार. हे झाली तुमची काय झाली खरेदी किंमत, काय झाली, खकी. आपण खकी x मानलं होतं ना, मग x ची किंमत काय आली, 700, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपला उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा खूप सोपा प्रश्न आहे आणि PYQ प्रश्न आहे, तर याला एकदा बघून घ्या. एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे. लांबी आणि रुंदी दिलेली आहे, आपल्याला काय करायचं आहे, आयताचे क्षेत्रफळ. मग आयताचे क्षेत्रफळ काय असते रे, आयताचे क्षेत्रफळ काय असते, लांबी गुणेला रुंदी. कारण हा PYQ प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी याला एकदा रिपीट केलेला आहे. लांबी किती दिलेली आहे, 8 सेंटीमीटर, रुंदी आहे 5, 8 पंचे 40 चौ सेंटीमीटर. हे झालं आपलं उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. इथं बघा सगळ्याच ऑप्शन मध्ये काय आहे, 40 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे इथे काहीतरी थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेली आहे, तर इथे एक उत्तर 40 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर हे आपलं असणार आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. एक संख्येचा 1/3 10 आहे, तर त्या संख्येचा 50% किती? एक संख्या आहे, जर संख्या x मानली, तिचा 1/3 किती आहे, 10 आहे. समजलं ना, काय आहे, 1/3 10 आहे, तर किती झाला, x 10 झाला, बरोबर आहे ना. एक संख्या काय मानली मी, x आहे असं मानला, तिचा 1/3 10 आहे, म्हणजे जे संख्या आहे, बघा तुम्हाला असं नसेल समजत तर मी डायरेक्टली असं सांगतोय, एक मिनिट. एक संख्या 1/3 म्हणजे 3 होणार. आता 1/3 म्हणजे तिचा 10 आहे, म्हणजे काय होणार, 10 होणार, म्हणजे ही किती झाली, 30 झाली. काय झाली, 30 झाली ना. तर ही झाली संख्या. आता त्या संख्येचा काय 50%, म्हणजे कोणत्या 30चा 50% काय होणार, सांगा मला. 1 0 कटला, मग इथं किती राहणार, 15 राहणार, म्हणजे काय होणार, 50% त्या संख्येचा किती होणार, 15. पर्याय क्रमांक बी हे आता आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे. चला वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा नंतरचा प्रश्न काय, भूषणला दरवर्षी 10% पगार मिळते, त्याचा पगार सन 2024 मध्ये 20,000 रुपये आहे, तर 2025 मध्ये त्याचा पगार किती? बघा 2024 मध्ये त्याचा पगार किती आहे,
20,000 आहे. या 20,000वर किती 10% वाढ होत आहे. समजत आहे ना. 2024चा पगार किती आहे 20,000 आहे. 20,000 रुपये. या 20,000वर 10% काय झाली वाढ झाली. मग 10% कोणाचे काढायला लागेल रे. कोणाचं आहे म्हणजे नवीन पगार काय येणार. नवीन पगार काय येणार 20,000वर 10% वाढ. समजत आहे 10% वाढ म्हणजे आता इथून 2 शून्य कटले इथून 2 शून्य मग काय राहणार 200 गुणिला 10 म्हणजे 2,000. आता 2,000 रुपये जे नवीन पगार आला तो नवीन पगार ह्या 2024 मध्ये काय होणार ऍड होणार. म्हणजे बघा काय होणार 20,000मध्ये काय होणार 2,000 ऍड केले तर नवीन पगार किती निघणार 22,000 रुपये. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. चला वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. 10वा बघा अशा प्रकारचा प्रश्न आपण आपल्या PYQ सिरीज सरासरी या टॉपिक मध्ये घेतलेला होता. ठीक आहे. बघा सरासरी आपल्याला काढायची आहे. डायरेक्ट प्रश्न सांगतोय सरासरी. आता एका खेळाडूच्या 3 क्रिकेटच्या सामन्यामध्ये अनुक्रमे 130 150 200 धावा केल्यात तर त्या खेळाडूची 3 सामन्यांची सरासरी. एकूण सामने किती आहेत 3. आता आपल्याला धावा किती दिलेल्या आहे 130 अधिक 150 अधिक 200 यांची काय करा बेरीज करा आणि टोटल काय करा सामन्यांचा भागा सामन्यांनी भागा. तर काय होणार रे 130 हे किती होणार 280 आणि हे 400 म्हणजे 480. ठीक आहे भागेला 3 तर किती झालं 16 त्रिक 48 म्हणजे 160. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा प्रश्न काय मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 13वा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती. अशा प्रकारचा जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला तर एकूण मुले विचारला एकूण मुले आणि असं म्हटलं तर डायरेक्ट एक फॉर्म्युला घ्यायचं डावी अधिक बाजू कुठली सॉरी डावी बाजू अधिक उजवी बाजू आणि त्याच्यामधून काय करायचं एक मायनस करायचं. काय करायचं एक मायनस करायचं. डावी उजवी -1. डावी ही काय बाजू आहे आणि उजवी काय बाजू लिहून घेतो नाहीतर म्हणणार डावी काय आहे उजवी काय आहे. ठीक आहे. तर डावी बाजू आपल्याला काय माहित आहे ना दोन्ही टोक बघा ही एक म्हणजे काय सिद्धांत या लाईनीमध्ये उभा आहे तर ही झाली त्याची डावी बाजू आणि ही झाली उजवी बाजू. त्या दोन्ही टोकाकडून हा 13वर काय आहे सिद्धांत उभा आहे. बरोबर आहे ना. म्हणजे डावी बाजूकडून 13वा आहे उजवी बाजूकडून 13वा आहे आणि -1 येणार 1 येणार म्हणजे हे काय होणार 13 13 26 होणार आणि -1 आणि काय होणार इथे 25. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे सी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे सोपे प्रश्न मी PYQ प्रश्न पोलीस भरतीला जे विचारलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न मी आज डिस्कस केलेले आहेत. जर कोणाला काही डाऊट येत असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये सांगायचं की सर मला या प्रश्नाला डाऊट आहे. मला तरी वाटते कुठल्याच प्रश्नाला डाऊट नसेल ना आणि आजपासून मी डायरेक्ट कमी वेळ लागेल असं तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स सांगत राहणार आणि याच्यानंतर मी डायरेक्ट काय घेणार आहे उत्तर घेणार आहे. ठीक आहे. आता बेसिक मेथड आपण बंद करू कारण 1 महिना झालेला आहे. आपण बेसिक मेथडवर चाललो होतो आता आपण डायरेक्ट मेथडवर येणार. ठीक आहे. जर कोणी विद्यार्थी नवीन असेल तर जीवन सर मॅथ आणि रिझनिंग चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नवीन अपडेट मिळत राहणार आहे. ठीक आहे. जर विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत असेल त्या विद्यार्थ्यांना माहित आहे की या जीवन सर मॅथ आणि रिझनिंग ही अकॅडमी या व्हॉट्सअप चॅनलवर काय सुरू असते. या चॅनलवर सुरू असते मराठी व्याकरण चालू घडामोडी GK GS चे डेली प्रश्न जे की तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेत काय दिसून येतील जसेच्या तसे चालू घडामोडी प्रश्न हे इम्पॉर्टंट आहे. तर मी इथे जे काही इम्पॉर्टंट प्रश्न वाटते त्या व्हॉट्सअप चॅनलवर घेत असतो. ठीक आहे. तर ज्यांना जॉईन व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं मी व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकला काय करायचं क्लिक करायचं ते तुम्ही डायरेक्ट आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय होणार जॉईन होणार. ठीक आहे. इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर हा माझा इन्स्टा पेज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
कमेंट्स करा आणि शेअर करा आणि नवीन विद्यार्थ्यांनी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थांबूया आजच्या दिवस इथेच, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.